नमस्कार, मी आशितोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या कारणामुळे रणधीर सावरकर यांना मंत्रिपद मिळू शकते। सर्वात पहिले आपण रणधीर सावरकर यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ। रणधीर सावरकर हे अकोला पूर्व मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे। अकोला पूर्व मतदारसंघ हा 2019 मध्ये भारिप बहुजन महासंघाने जिंकला होता। मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा गड त्यांना राखता आला नाही आणि प्रथमच निवडणूक लढत असलेल्या रणधीर सावरकर यांनी हरिदास पंढरी भदे यांचा 2440 मतांनी पराभव केला व पहिल्यांदाच अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार झाले। त्यानंतर 2019 आणि 2024 या दोन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये रणधीर सावरकर यांनी मोठ्या मतांनी विजय मिळवला। रणधीर सावरकर यांनी भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सुद्धा पार पाडली आहे। जेव्हा रणधीर सावरकर हे जिल्हा प्रमुख होते तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला व विविध निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला। रणधीर सावरकर हे सध्या सरचिटणीस या पदाची जबाबदारी पार पाडत आहे। गेल्या 10 वर्षात रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मतदारसंघात कोट्यावधी रुपयाची विकास कामे केली। रणधीर सावरकर यांची ताकद फक्त त्यांच्या मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। आता येऊ आपण आपल्या मुद्द्यावर की कोणत्या कारणामुळे रणधीर सावरकर यांना मंत्रिपद मिळू शकते। सर्वात पहिलं कारण म्हणजे रणधीर सावरकर यांच्यामध्ये असलेली जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची क्षमता, राजकीय अनुभव व त्यांची जिल्ह्यामध्ये असलेली ताकद। दुसरं कारण म्हणजे रणधीर सावरकर यांची असलेली जिल्ह्यामध्ये लोकप्रियता, प्रामाणिकपणा, शांत स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन विकास करणे। तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत असलेले त्यांचे जवळचे संबंध। या सर्व गोष्टींमुळे आमदार रणधीर सावरकर यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला काय वाटते की रणधीर सावरकर यांना मंत्रिपद मिळणार किंवा नाही मिळणार? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।